दादा, लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झालेली आहे. तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात का? काय भूमिका आहे? हे पहा, मी शिवसैनिक आहे. शिवसैनिकांनी निवडणुका लढण्यासाठी इच्छुक असणं किंवा नसणं हे त्याच्या मनावर अवलंबून असतं. हे सर्वस्वीपणे संघटनेच्या, पक्षाच्या आणि पक्षप्रमुखाच्या मनावर अवलंबून असतं. आणि मी संघटनेचा एक शिवसैनिक आहे. त्यामुळे जे पक्षप्रमुख, पक्ष, संघटना जे ठरवल त्याचा आदेश शिरसावध्ये मानणं ही माझी जबाबदारी. आणि त्यामुळे निवडणुका कोणत्या लढायच्या का न लढायचा हा निर्णय काही शिवसैनिक घेत नसतात, तर शिवसेनेचा पक्ष, शिवसेनेची संघटना, शिवसेनेचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख हे घेत असतात. त्यांच्या आदेशाचं मी बांधील आहे. म्हणजे समजा उद्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिले तर तुम्ही रिंगणात उतरणार आहे? कोरड्या विहिरीत उडी मारायला सांगितली उद्धवजी ठाकरे साहेबांनी तरी मी मारेल. बाकी तर निवडणुका लढायचा तर काही प्रश्नच नाही. म्हणजे निवडणुकीचे रिंगणात बिलकुल काहीच प्रॉब्लेम. त्यांनी सांगितलं तर काही करेल मी. आता दुसरा मुद्दा असा आहे की या संदर्भात संजय शिरसाट यांना विचारला असता ते म्हणालेत की ते दोघं एकमेक म्हणजे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्यापैकी कुणी उभा राहिला तरी एक दुसऱ्यासाठी निवडून आणण्यासाठी मिश्किलपणे म्हणाले की फार फार प्रयत्न करतील. हे पहा, खैरे साहेब आमचे नेते आहेत. त्याच्यामुळं त्यांचा पूर्णपणे आदर मला आहे. त्यामुळे त्याची फार चिंता शिरसाटांनी करण्याची गरज नाही आहे. निश्चित उद्या कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न तर करणार नव्हे तर निवडून आणणार. मग ती कोणालाही उमेदवारी मिळो याच्याविषयी मनात शंका तर कोणी बाळगायची गरजच नाही. मग चंद्रकांत खैरेंना मात्र तुमच्याबद्दल शंका आहे की तुम्ही त्यांचं प्रामाणिक काम कराल का? मला असं वाटतं, मला तरी कोणाविषयी शंका असायचं काही कारण नाही. कारण खैरे साहेब आमचे नेते आहेत. शेवटी पक्षप्रमुखाचा आदेशाचा बांधलेला असतो, बाकीच्याचा आदेशास थोडी बांधलेला असतो. मी संघटनेच्या आदेशाचा बांधलेला आहे, पक्षाच्या आदेशाचा बांधलेला आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाचा बांधलेला आहे. आणि वाटतं ते बंधन कदापि माझ्याकडून तुटणं शक्य नाही. बरं, पण खैरे साहेब म्हणतात की निवडून येण्यासाठी नशीब लागतं. नशीब याचा अर्थ त्यांचं मागच्या वेळेस नशीब नव्हतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.